मी याचा विरोध करते. मी या गोष्टीचा विरोध करते की माझ्या इथे माझ्या सोसायटीमध्ये हे ऑफिस व्हायला नाही पाहिजे कोणत्याच पक्षाचं. एक मिनिट हॅलो हॅलो रत्नाळे साहेब, हे भाजपची लोक माझ्या सोसायटीमध्ये माझ्या सोसायटी प्रेमायसिस मध्ये कुठलीच परमिशन नसताना ते पुढच्या टाकून ऑफिस चालू केले. लगेच पाठव क्लासिक काउंटी. हलका आहे का विषय? कुठे पण खुर्च्या टाकल्याने आम्ही बसवून झालं आमचं ऑफिस. इतका हलका विषय हा. आणि तरुण वेळेला माझ्याकडे येते रडत आणि आता माझ्यावरती आवाज चढून बोलते. ही त्यांची लायकी आहे इथे. जरा भाजपचे दोन डोकी जवळ काय आलं ना, पॉवर वाढली का लगेच. आम्हाला हलकं समजायचं नाही. पहिली गोष्ट आम्हाला हलक्यात घ्यायचं नाही. परमिशन कळलं ना, आम्हाला हलक्यात घ्यायचं नाही. हलक्यात घ्यायचं नाही आम्हाला. पहिलंच बोललं पाहिजे. मनसे ताईंना काय असतो ना तो दाखवेल. पहिलंच बोललं पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लेच्या पेच्या समजायची हिंमत करायची नाही कोणी. कोणाच्या विदाउट परमिशन भाजपने इथे ऑफिस टाकलंय. कसं काय टाकू शकतात? टाकू शकत आहे ना. कसं काय टाकू शकतात? प्रॉब्लेमच्या वेळी कसं काय भाजपवाले इथे ऑफिस टाकू शकतात? कोणाची परमिशन घेतली? पाहिजे ना. कसं काय घेतली? ही जागा कुणाची आहे? ही जागा कुणाची आहे? चालू केलेलं आहे. त्या तरुणाला माहिती नाही का इथे राहते नाही वर्षानुवर्ष? तिला माहिती नाही आणि वरती तोंड करून सांगते. मला तुम्हाला सांगायची गरज नाही. कोण म्हणजे गरज लागल्यावर ते देशपांडे मॅडमकडे दोन आसवा काढायची. आणि आज दोन डोके दिसले भाजपचे तर आवाज वाढला तिचा, पॉवर वाढली. मेंटेनन्स क्लिअर करायची लायकी नाही तिची. जागेचा मेंटेनन्स भरलाय ना तिने. एवढा आवाज चढवते ती. आता भरेल. कुठून भरणार आहे ती? नवरा सोबत मला कुणाचंच पर्सनल कधी काढायला आवडत नाही. पण हिला एवढी चरबी आहे. मला सगळे हसतात मारते की हिची मदत करता तुम्ही. पण आता हिची पण काढून ठेवणार सगळे. आम्ही करू शकतो. कशी काय करू शकते? कसं काय करू शकते? आणि वरती मोठं तोंड वाढलं तर भाजपचं ऑफिस उघडलंय ते. भाजपचं ऑफिस उघडलंय. आणि ते पण कॅन्डिडेट्सही बिल्डिंग मध्ये करायचे काम. सोसायटीला लेटर तर दिलं हो, ना कोणी. घाबरलेला आहे एकदम. भाजपवाले एवढा घाबरलात की माझ्या शाखेच्या बाजूला शाखा टाकल्या. माझ्याच घरे घरावर पण गोष्ट व्हायचं ना. इथं एवढी भीती. ये डर होना चाहिए. मुझे अच्छा लगा ये डर. हे भीती